रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. कर्मवीरांचे ज्ञानपीठ हे शक्तिपीठ ही ठरते आहे. शाहू फुल्यांचे समानतेचे तत्वमानसी मूर्ते आहे. नमस्कार. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल चांदोरी विद्यालयामध्ये आजपासून पावसाळी क्रीडा स्पर्धा सुरू होत आहेत. या क्रीडा स्पर्धा विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय कापडणे सर, विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका सौ बदाने मॅडम, दोनही पर्यवेक्षक श्रीयुत ठाकरे सर आणि श्रीयुत महाजन सर यांच्या मार्गदर्शनाखाली या क्रीडा स्पर्धा संपन्न होत आहेत. या क्रीडा स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी एक मोठी संधी उपलब्ध होत आहे आणि हे विद्यार्थी या पावसाळी क्रीडा स्पर्धेतून पुढे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा, आमच्या रयत शिक्षण संस्थेच्या होणाऱ्या रयत क्रीडा स्पर्धा या स्पर्धेसाठी मुलं निवडले जातात आणि यातून मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि मुलांचे जे कलागुण हेरून त्यांना पुढं भावी आयुष्यासाठी वाटचाल कशी करता येईल यासाठी वैयक्तिक असं मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना केलं जातं. ह्या ज्या क्रीडा स्पर्धा आहेत त्या इयत्ता 5वी ते 10वी अखेरच्या सर्व मुलामुलींसाठी आयोजित करण्यात आलेल्या आहेत. वेगवेगळे क्रीडा प्रकार, त्या क्रीडा प्रकारामध्ये सहभागी झालेले विद्यार्थी, या विद्यार्थ्यांना आमच्या शाळेच्या वतीनं या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना मनःपूर्वक शुभेच्छा. या सर्व विद्यार्थ्यांनी आपापले क्रीडागुण दाखवून उज्ज्वल असं यश संपादन करावं यासाठी विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा त्यांच्या कौशल्य दाखवण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय कर्मवीर. आज आमच्या विद्यालयात क्रीडा महोत्सव साजरा होत आहे. त्या महोत्सवासाठी आमच्या विद्यालयातील गोसावी सर आणि त्यांचे सहकारी यांनी व्यवस्थित असं नियोजन केलेले आहे. क्रीडांगण आखून घेतलेले आहेत. कबड्डी, खो खो, ॲथलेटिक्स या सर्व स्पर्धा शाळेमध्ये राबवल्या जाणार आहेत. या स्पर्धा घेण्यामागे उद्देश एकच आहे की विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकासाबरोबर त्याचा बौद्धिक क्षमता वाढावीच लागावी, शारीरिक क्षमता वाढवीच लागावी या दृष्टीने सर्व संघ निवड झालेले. या स्पर्धेसाठी जे परीक्षक आहेत त्यांचीही पंच म्हणून नियुक्ती करण्यात आलेली. हे सगळे शिक्षक टीम आणि आमच्याकडे खेळ घेणारे गोसावी सर, क्रीडा प्रमुख या सर्व टीमला विद्यालयाच्या वतीने क्रीडा महोत्सवाचा यशस्वी होण्यासाठी हार्दिक शुभेच्छा. धर्म जातीच्या पार गांधींचे मूल्य मानवी जपतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. गरिबासाठी लेणी मोडून लक्ष्मी वहिनी झाली आई. कमवा आणि शिका मंत्र हा तरुणाईला प्रेरक होई. स्वावलंबी वृत्ती ठेवून ज्ञान साधना करतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे.
वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. दीनदलितांसाठी अण्णा तुमची झिजली चंदन काया. अनाथ जीवा सदा लाभली मातृहृदयी तुमची माया. शून्यामधल्या नवसृष्टीचा निर्मिक तोही ठरतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. जीवनातला तिमिर जावा प्रबोधनाची पहाट व्हावी. इथे लाभले पंखले उनी उंच भरारी नभात घ्यावी. प्रतिभाशाली बहुजनांचा वेलू गगनी चढतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. क्रीडा महोत्सव साजरा करण्यात आला. क्रीडा महोत्सवाचे आयोजन माननीय श्री गोसावी सर यांनी त्याचं नियोजन केलं होतं. आम्हाला या स्पर्धेमध्ये कबड्डी असेल, खो खो असेल, 100 मीटर धावणे असेल किंवा लांबोडी असेल, या खेळामध्ये आम्हाला त्यांनी सहभाग घ्यायला लावला आणि मला खूप आनंद वाटतो की आज आमची शाळा क्रीडा स्पर्धेमध्ये पुढं आहे. आणि माननीय श्री कापडणी सर, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापिका सौबदाने मॅडम आणि पर्यवेक्षक श्री ठाकरेजी सर्व महाजन सर यांचे मी खूप आभार मानते की त्यांनी आज आमच्या शाळेमध्ये क्रीडा महोत्सव साजरा करण्याची परवानगी दिली. आज त्यांच्यामुळे आम्ही
क्रीडा याच्यात खूप पुढं गेलेलो आहो. मी स्वतः तालुक्यात याच्यावर जाऊन आलेली आहे, त्यामुळे मला खूप आनंद वाटतो की आमची शाळा खूप चांगली आहे आणि खूप वेगवेगळे उपक्रम पण साजरे करते. आणि आज आमच्या शाळेमध्ये क्रीडा महोत्सव असल्या कारणाने सर्वात पहिल्यांदा आज आमच्या शाळेत ही मशाल पेटवली गेली व ही क्रीडा महोत्सव साजरा करण्यात आला. आणि मी गोसावी सरांचे पण खूप आभार मानते की त्यांनी याचं खूप चांगल्या रीतीने आयोजन केलं. धन्यवाद. माझं नाव अनुष्का शरद बोरके. आमच्या विद्यालयामध्ये म्हणजे न्यू इंग्लिश स्कूल चांदोरी येथे क्रीडा स्पर्धा आयोजित केली आहे. क्रीडा स्पर्धामध्ये खो खो, कबड्डी, लांब उडी, रिले, 100 मीटर धावणे इत्यादी स्पर्धा आयोजित केल्या. त्यामध्ये आम्ही खो खोमध्ये सहभागी होतो. त्यामध्ये आमचा विजय झाला, सोबत विजय झाला. आमचे गोसावी सर यांनी या क्रीडा स्पर्धा आयोजित की कवितारावांचा आदर्श घेऊन आम्ही जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर जावा असं मला वाटतं. आणि आमची एवढीच इच्छा आहे आता की 8वी सोबत जिंकावं. पण आता बघ मी चांगला प्रयत्न करू आणि विजयी होण्याचा प्रयत्न. संपत आडके. आमच्या शाळेत आज म्हणजेच न्यू इंग्लिश स्कूल चांदोरी विद्यालयात खो खोचे क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये खो खो, रिले, कबड्डी, लांब उडी अशा वेगवेगळ्या विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आले. मी माननीय श्री कापडणी सर म्हणजेच विद्यालयाचे मुख्याध्यापक व सौ भदाने मॅडम म्हणजेच उपमुख्याध्यापक यांचे मी आभार मानते की त्यांनी आम्हाला ही क्रीडा स्पर्धेत भाग घेण्याचे अनमोल मार्गदर्शन केले. आणि आम्ही ह्याच एका आनंदाची आम्ही 2-3 महिन्यापासून वाट बघत होतो. तो क्षण म्हणजेच आज आलेला आहे. आणि मी स्वतः खो खोमध्ये आहे. आणि मी जशी की कविता राऊत यांचे आदर्श माझ्या डोळ्यासमोर आहे. मी त्यांचे आदर्श घेऊन पुढे जाण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आणि मी सध्या आता खो खोमध्ये खेळत आहे. आम्ही एका वर्गासोबत खो खो जिंकलेलो आहे, तर दुसऱ्या वर्गासोबत जिंकण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करतो. रयते मधुनी नव्या युगाचा
माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. कर्मवीरांचे ज्ञानपीठ हे शक्तिपीठ ही ठरते आहे. शाहू फुल्यांचे समानतेचे तत्व मानसी मूर्ते आहे. धर्म जातीच्या पाद गांधींचे मूल्य मानवी जपतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. गरिबासाठी लेणी मोडून लक्ष्मी वहिनी झाली आई. कमवा आणि शिका मंत्र हा तरुणाईला प्रेरक होई. स्वावलंबी वृत्ती ठेवून ज्ञान साधना करतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. दलितांसाठी अण्णा तुमची झिजली चंदन काया. अनाथ जीवा सदा लाभली मातृहृदयी तुमची माया. शून्यामधल्या नवसृष्टीचा निर्मिक तोही ठरतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. जीवनातला तिमिर जावा प्रबोधनाची पहाट व्हावी. इथे लाभले पंखले उनी उंच भरारी नभात घ्यावी. प्रतिभाशाली बहुजनांचा वेलू गगनी चढतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा.
शैक्षणिक वर्षातील पावसाळी क्रीडा स्पर्धा आज रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल चांदोरी या विद्यालयामध्ये काल आणि आज 2 दिवस संपन्न होत आहेत। काल कबड्डी, खो खो या मुलांच्या आणि मुलींच्या स्पर्धा मोठ्या उत्साहामध्ये पार पडल्या। आज ॲथलेटिक्स हा प्रकार आहे, त्याच्यामध्ये 100 मीटर धावणे, त्याच्यानंतर थाळीफेक, गोळाफेक या स्पर्धा विद्यार्थ्यांच्या मोठ्या उत्साहामध्ये आपण या ठिकाणी घेत आहोत। तुम्ही क्रीडा शिक्षक बघत असाल, क्रीडा प्रमुख आहेत गोसावी सर, त्यांना जोडीला गायकवाड सर आहेत, गावी JP सर आहेत, शेवाळे सर आहेत, गावी टेनिस सर आहेत, गावीत VB सर आहेत, समोर विद्यार्थी आहेत। विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह आहे आणि या चांगल्या विद्यार्थ्यांना एक फिजिकल फिटनेस त्यांचा राहावा, त्यांची आवड त्यांच्यामध्ये पुढे जावी या हेतूने या स्पर्धा आमच्या विद्यालयाने आज या ठिकाणी आयोजित केलेल्या आहे। आजच्या या ॲथलेटिक्स स्पर्धेची सुरुवात आपण या ठिकाणी करत आहोत। सर्व खेळाडूंना, शिक्षकांना माझ्याकडून शुभेच्छा। हिरव्या सुरावटीचा आम्हाला गला
रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. कर्मवीरांचे ज्ञानपीठ हे शक्तिपीठ ही ठरते आहे. शाहू फुल्यांचे समानतेचे तत्व मानसी मूर्ते आहे. धर्म जातीच्या पार गांधींचे मूल्य मानवी जपतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. गरिबासाठी लेणी मोडून लक्ष्मी वहिनी झाली आई. कमवा आणि शिका मंत्र हा तरुणाईला प्रेरक होई. स्वावलंबी वृत्ती ठेवून ज्ञान साधना करतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते